भर उन्हामध्ये नागपुरात काँग्रेसचं मेलोडी आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आपण बघू शकतो महागाईच्या विरोधामध्ये हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी काँग्रेस करतायत। काँग्रेसचे नवनियुक्त शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडदे पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात आहे आणि विद्यार्थ्यांना चॉकलेट देणारे शिक्षण मंत्री अशा प्रकारचे फोटो या ठिकाणी लावलेले आहे आणि हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी नागपुरातील व्हेरायटी चौकामध्ये केलं जात आहे। हातामध्ये मेलोडी चॉकलेट आहे आणि एकूणच नीटमधला घोटाळा असो किंवा इतर बाबी घेऊन हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी काँग्रेसकडनं केलं जात आहे। नागपुरातलं आत्ताचं तापमान जे आहे ते 45 डिग्री सेल्सिअसच्या आसपास आहे आणि या ठिकाणी हे आंदोलन करतात। भाऊ, कडाक्याचं ऊन आहे आणि तुम्ही हे मेलोडी आंदोलन करताय। युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज युवक काँग्रेसनी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न महागाईच्या विरोधामध्ये एक आंदोलन या नागपूरमध्ये केलेलं आहे। ज्या पद्धतीनं प्रधानमंत्री मोदी विदेशामध्ये दौरे करून मेलोडी चॉकलेटच्या सारख्या अत्यंत सुमार बाबीवरती ते प्रतिक्रिया देतात। मेलोडी खाओ खुद जान जाओ ही जे पद्धती आहे त्यांनी भारताची जे एक परंपरा उज्ज्वल परंपरा होती, ज्या कीर्तिमान प्रधानमंत्र्याचं राहायचं ते पूर्णतः डुबवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आज युवक भरडलेला आहे। नीटचे पेपर लीक होतात आहे, विविध परीक्षाचे पेपर लीक होतात आहे आणि महागाईचा प्रचंड मार ह्या देशामध्ये आज नागरिकांना झेलावा लागतो। युवक काँग्रेसनी चॉकलेट वाटप केलेलं आहे कारण ह्या सरकारने सर्व घटकातील लोकांना फक्त चॉकलेट वाटण्याचं काम केलेलं आहे। या उन्हात काँग्रेसचं आंदोलन तुमच्या नेतृत्वात पहिलं आंदोलन होत आहे। हे युवक काँग्रेसच्या नेतृत्वात आंदोलन आहे, आज माझ्या नेतृत्वात नाही आणि ते खरोखर मी युवक काँग्रेसच्या सर्व युवकांना धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो की युवकांचे प्रश्न आज रस्त्यावर मांडण्याचा वेळ आलेला आहे आणि ते अभिजित ठाकरे आणि त्यांचे सर्व सहकारी मेहुल अडवाणी हे सर्व लोक आज रस्त्यावर उतरून आंदोलन करतात आहेत। त्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांना सपोर्ट करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। आंदोलन या ठिकाणी भर उन्हामध्ये चॉकलेट वाटप मेलोडी वाटप आंदोलन आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन रुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।